वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाचे महत्त्वाचे आदेश या प्रकरणातले आपण पाहतोय। जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलं। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाचे महत्त्वाचे आदेश या प्रकरणातले आपण पाहतोय। जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलं। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नियम आणि अटी पाळण्याचं हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे। जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलंय। नियम अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आपण महत्त्वाचे हे आदेश कोर्टाचे पाहतोय। सध्या जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं त्यांना कळवा असंही कोर्टाने म्हटलंय। तर उद्या 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला निदर्शनास आणून दिलेलं आहे। तर दुसरीकडे उद्या सुनावणी घेण्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी घेण्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर तुम्ही नोटीस देऊ शकता का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। राज्य सरकारने परिस्थिती तीच राहील अशी शक्यता वर्तवली आहे। तर नोटीस देऊ शकता का असा सवाल कोर्टाने या ठिकाणी केलेला आहे। जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना तुम्ही नोटीस देऊ शकता का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। नियम आणि अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असं देखील कोर्टाने या ठिकाणी विचारणा केली आहे। तर आपण पाहतोय मनोज जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या आणि ती नोटीस तुम्ही देऊ शकता का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय।